नमस्कार मंडळी. उपहास, विसंगती, अतिशयोक्ती अशी विनोदाची रंगीबिरंगी वस्त्र लेऊन तुमच्या समोर फेर धरणार आहे हास्याचा रास गरबा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, तुम्हा सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा उत्सव अधिक आनंदमय आणि हास्यमय करण्यासाठी आपले सगळे हास्यरथी महारथी इथे सज्ज आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या या हास्य गरब्याला डेसिबलची मर्यादा न पाळता हशा आणि टाळ्यांनी दाद देण्यासाठी आपले दोन्ही दर्दी हास्यरसिक इथे उपस्थित आहेत. दोघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. चला तर मंडळी, लागलीच वळूया आजच्या आपल्या रथी महारथींच्या हास्य कल्लोळाकडे. मंडळी, नावात टॅलेंट असलं तरी देखील नाचात टॅलेंट नसलेला प्रसाद नम्रता बरोबर गेलाय दांडिया नाईटला आणि तिथे त्याला भेटलाय फाईट द्यायला पॅडी. बघूया या तिघांचा दांडिया स्पेशल हंगामा. मला नको नमा. अगं नाही नाही, बघ मी मला नाही, हे बघ मला नाही जमणार गरबा. तू नाच आणि तू सांभाळून नाच. वजन वाढलंय, गुडघ्यांना त्रास होईल आता. सांभाळ नाच. काही वजन वगैरे वाढलं नाहीये माझं. जा बाबा, लग्नानंतर मुलींचं आयुष्य बदलतं ना, हेच खरं. आता मध्ये काय लगेच? नाहीतर काय, पूर्वी नवरात्रोत्सवच्या नवरात्री मी रात्री घरीच नाही जायचे. म्हणजे रात्रभर आम्ही मुली मुली दांड्या खेळायचं. हे कधी बोलणार? मग आणि रात्रीचं पण आम्ही ना कंटाळायचो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पण या दांड्या. तू दांड्या खेळायचीस ना, तुला माहिती आहे. अगं दांड्याचा माझा काय संबंधच नाही. काय हो, सोपं असतं. मी दाखवतो. काय सोपं नसतं. हे कसं ऑकवर्ड वाटतंय. दोन द्राक्षाचे घडी ते लटकतायत. हे कोणतं फ्रॉक घातलं, कुठे फुललंय, हवा कुठून आत जाते, कुठून काय कळत नाही. काय फ्रॉक नाही हे, याला केडीयू असं म्हणतात. काय म्हणतात? केडीयू. केडीयू ना, अंगातले किडीयू आहेत तुझ्या. नको, ऐक ना, मला नाही जमणार. तुम्हाला आयुष्यात कधीच नाचता नाही येणार. तुम्ही असे घाणेरडे पंचच मारा. हॅलो, मला चॅलेंज देऊ नको. माझ्यात पण ताल आहे. आम्ही जरा झाल आहे, पण माझ्यात ताल आहे. काय ताल आहे. मला फक्त ताळतंत्र सोडून नाचायला आवडतं. डिग्निटीने नाचतो. डिग्निटी. कसं आहे, मुळात नृत्य ना हे शरीराला रिलॅक्स करण्यासाठी असतं. देहाला पण बरं वाटलं पाहिजे ना. अगं माझा गणपतीतला डान्स बघायला लोक कुठून कुठून येतात माहितीये काय? बघू मला. बजाव गणपती का बजाव. ही स्टेप होती अशी. लोक तुमचा डान्स बघायला नाही, तुमचा डान्स शोधायला येत होते. नक्की काय नाचतो हा माणूस. मला नाही येत गरबा, फक्त बाकीचं येतं मला. गरबा नाही येत. मग मी शिकवू का? मी शिकव. हे बघ, 1 2 3 4. 1 2 4. हा करा. तू खेळ नाही, बघ तू खेळ, मी तुला शूट करतो. तू खेळ. हा चल, मी शूट करतो. चला बजाव ना, बजाव. हॅलो, काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? हो वरती या, वरती. काय करतो वरती? अरे थांबा. अरे असं नाही ते.
या हॅलो. हाय. हाय. मस्त. खूप भारी नाचता तुम्ही. थँक्यू. हा. 9934. हे माझे हसबंड. हे माझे हसबंड. हो वाव. अरे हा आत्ताच आपण भेटलो नाही का. 9934 का. 9934 मला म्हणत होती की इकडे छान दांडी आहे म्हणून मी आलो इकडे. नाही खरंय इथे खूप मस्त दांडिया असतो पण यांना दांडिया खेळायला येत नाही. ओ. डॉक्टर आहेत ना. ओ. वेळ नसतं तेवढा. डॉक्टर हो, हो. मी सर्जन आहे. ओ काय सांगता. नाही पण खरं आहे. हल्ली तुमच्यासारखी सज्जन माणसं बघायला नाही मिळत. दुर्जनांचं काळ आलाय. नाही 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 सज्जन नाही सर्जन. सर्जन ऑपरेशन करतात ना. ऑपरेशन. हा कंपाऊंडर वाटतो. कंपाऊंडर हे असं आहे बागकाम करतात का असं. ठीक आहे ना तुम्ही असं अपमान नका करू असं. हॅलो यू आर ऑल्सो फ्रॉम मेडिकल फील्ड. या या. ओ रुमॅटो आर्थरायटिस बद्दल काय माहिती आहे तुम्हाला. याला काय अर्थ आहे. याला काय अर्थ नाही. हे बघा मी कामाच्या वेळेस काम करतो इथे. आता मी ऑपरेशनच्या गोष्टी करणार नाही. मी इथे दांडिया खेळायला काम. या हॅलो. आहे ना. काय चाललं तुमच्यासारखं. खेळू द्या ना मला. खेळू द्या ना. मग तू माझ्यासोबत खेळ हा का मध्ये मध्ये येतोय. अहो असं इकडे या. दांडियामध्ये ना कुणी कोणासोबत नसतं. स्पोर्टिंगली घ्यायचं असतं ते. आता तुम्हाला काय सांगू ना या आधीच्या नवरात्र मी रात्री कोणासोबत खेळायचे माझं मलाही काय आठवत नाही. बोलतो तुला खेळतोय. अहो खरंच नाही आठवत मी. म्हणजे कोणी येईल ना समोर की त्याच्यासोबत असं खेळायचं पण असतं. तू त्याच्यासोबतच खेळते. हे हॅलो. हा फक्त दांडिया खेळायला वाटतं. मी पण मी पण ना. मला शिकव ना मग तू. बरं ठीक आहे शिकवते. हे बघा 1 2 3 4 राऊंड घ्यायचा. हा. ओके 1 2 3 4 राऊंड घ्यायचा. ओके हा 1 2 3 4 आला. 4 और इथे हे 5 माझे 5 आले. अरे 4 येईल बघा. 1 2 3 4 1 2 3 4 5 हे 6 आले आता. प्रॅक्टिस करा. मी One, हा नीट two, खेळा. हा 3 4 5 6.5 हे 1 2 3 4 हे आलं हे. जा ना तुझी प्रॅक्टिस कर. जा ना तिकडे. जा प्रॅक्टिस कर तुझी. वा रे वा. मी इथे प्रॅक्टिस करू आणि तू माझ्या दवाखान्यात प्रॅक्टिस कर. बघ तो माझाच दवाखाना मी तिथेच प्रॅक्टिस करणार. कळलं का. ओके ठीक आहे. हा, कर. एक मिनिट. काय एक मिनिट. काय करताय तुम्ही. दांड्या खेळता तर येत नाही लोकांना. दांड्या मारत नका जाऊ ना. काय करताय. सॉरी जा बँडेज घेऊन या. जा बँडेज. नको बँडेज नको. एक आईस्क्रीम घेऊन या. काय घेऊन या. आईस्क्रीम. अरे लागलंय ना. आईस्क्रीम काय बोटं बुडवूनच आईस्क्रीम मध्ये. नाही काय मला आईस्क्रीम खूप आवडतं. आईस्क्रीम खाता खाताना मी सगळी दुःख विसरतो. त्यामुळे ही फालतूगिरी आहे. ऐक ना मग तू तो सांगतोय ना. जा. अरे कसं झाले बघ. जा बघू. मी बघू का. एक मिनिट. चला खेळूया. बरं वाटतंय आता. बरं वाटतंय. येस बरं वाटतंय मला. वा. येस दुःख विसरलं. चला खेळ. ते हॅलो. नाच नाचता येईना. अंगण वाकडं नीट नाचा ना. वागा वा.
माझं वाकडं अंगण दिसतंय, त्याचं तोकडं अंगण दिसत नाही तुला? हे बरं आहे. सरळ सांग ना, त्याच्यावरून त्या अनोळखी माणसावर नाचायचंय तुला? अहो असं नाचतं कोणी कोणासोबत? मी पण मग दुसऱ्या मुलींबरोबर नाचेन. मी नाही चढवलं तुम्हाला. मी जाईन ना, मग मी पण जाईन नीट नाचायला. त्यांना मारू नका. नाही ना, मी जाईन. शाणे मी इथे सांगितलंय लोक ना. ए मुली वाट बघतायत माझी. हा ठीक आहे ठीक मी आहे. कधी डान्स करायला तर कळलं हा, का? जा, हा जा. चल. मारू नका हॅलो पण कोणाला. यो वा कसे नाचताय काका? प्लीज. काय बोलली तू? काका, तू काकी, तू आजी. हॅलो. म्हातारे केस पिकलेत बघ तुझे. कलर केलेत. कलर केलेत मोठी. चल नाचो. अरे नीट नाच रे जाड्या. डोकं फिरवतोय. मी जाड्या आणि तू हे छोटे छोटे आरसे ना, त्याच्यात बघितलं तरी सत्य कळेल तुला. नाही नाचायचं. मला पण नाही नाचायचंय. मला सांगते. सो लेडीज अँड जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन, अतिशय सुंदर स्पर्धा चाललेली आहे. ही जी MAJ नवरात्रोत्सव मंडळ भव्य गरबा आणि दांडिया स्पर्धा आहे. वेळ आलेली आहे त्याची विनर घोषित करायची. आणि विनर आहे हे कपल. हॅलो. आणि देर इज वन मोर सरप्राईज. तुम्ही विनर आहात, तुम्ही जिंकलेले आहात 7 days आणि 8 night बाली हनीमून पॅकेज. अरे काय चाललंय? खुश का होतो? त्याच्यावर हनीमूनला जाणार आहेस? माझ्यावर हनीमूनला जायला पाहिजे ना तू. नाही ते तू माझ्यावर हनीमूनला जायला पाहिजे. मला लाज नाही वाटत? कसे बोलताय? हा, त्यांची बायको आहे, कसं बोलताय तुम्ही? लाज नाही वाटत तुला? मगाशी पण हे काका आम्हाला छेडत होते. हो. माराने कानफडा चाल. माझी बायको. माझी बायको. पडू नका. माझी ही दांडिया नाईट अतिशय धमाकेदार होती. मस्त. बघूया दर्दी हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई. अरे हॅलो. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आज कॉस्ट्युमसाठी मला विशेष कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत कॉस्ट्युम डिपार्टमेंटला. दे हॅव डन अन आउटस्टँडिंग जॉब. ताडिदा तू खूप कमाल दिसतोयस आणि तू काय एंट्री घेतलीस तशी खूप अमेझिंग होती. आणि ऑफबीट डान्स पण अतिशय आवडला. नमा हे जे तू केलंस त्याला काही तोड नाही. ह्या निमित्ताने एक किस्सा असं नाही पण एक फॅक्ट ऑफ लाईफ आहे माझी. जेव्हा केव्हा कुठल्याही फिल्मचं डान्सचं शूट असतं तेव्हा माझं सेम माझ्या भावासारखं होतं. ए माझी ही स्टेप 6ला आली, हे माझी स्टेप 4ला आली. सो मला त्याची आता खूप प्रकर्षाने आठवण झाली. आणि अमेझिंग परफॉर्मन्स होता. मला खूप खूप आवडला. बहु सारू. मज्जा आली लाईफ. प्रसाद दादा. तुफान पॅड्या हे काय घातलंस तुझ्या म्हणजे तू जर बाहेर मला असं भेटलास मी बाप जन्मात तुला ओळख दाखवणार नाही. कधीही नाही दाखवणार. अफलातून काय. अरे तू आणि सिरियसली तुम्ही दोघं काय नाचता यार. टेरिफिक. म्हणजे ॲक्च्युली असं वाटतं की ते जे भान हरपून गरबा खेळतात ना त्या जोशात आणि ती स्टाईल बिल तुझी फिरवण्याची कमाल. अफलातून. प्रसाद मला एकदा तो गणपतीचा डान्स बघायला आवडेल. एकदा पडायचं कर ना. प्रसाद खास तुझ्या क्या बताऊं दोस्त तेरे डांस के जलवे. तू जिधर नाचता है उधर तैयार होता है 8 पदरी हाईवे. लय भारी. थँक्यू सो मच या डान्सिकल म्युझिकल आणि रंगीतदार परफॉर्मन्ससाठी. थँक्यू.
जराही फुरसत न देता तुम्हाला नॉनस्टॉप हसवणारा अंशुमन विचारे आणि तुमच्या टेन्शनचा पत्ता कट करणारी चेतना भट आता तुमच्या समोर घेऊन येत आहेत हॉरर कॉमेडी. जोरदार टाळ्यांच्या गजरात दोघांचं स्वागत करूया. May I come in? नो, गेट लॉस्ट. अरे असं काय, मी गेलो ना तर स्केटच सुरू होणार नाही यार. परत एंट्री घेतली पाहिजे. मे आय कम इन? इंग्लिश मध्ये सांगितलेलं कळत नाही, मराठीत सांगू? नाही, निकाल. जास्तच चाललंय, माझी केबिन मला निघचाल म्हणते. हॅलो चेतना. सर सर तुम्ही कधी आलात? सर सर बसा ना. नाही इट्स ओके इट्स ओके. मला वाटतं कॅरेक्टर विसरलीस की काय तू? नाही माझं काही चुकलंय का? नाही नाही प्लीज प्लीज हॅव अ सीट प्लीज बस ना. मग कसं चाललंय काम? नाही अजून पूर्ण नाही झालंय. Okay. होईल पण होईल. सर मी काय म्हणते, हे काम मी उद्या येऊन केलं तर नाही का चालणार? अरे नाही 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 काय माहिती आहे, उद्या सकाळी मला ती फाईल पोचवायची आहे आणि त्यामुळे तुला आजची रात्र ती इथेच थांबावं लागेल. आय मीन काम पूर्ण करायला. आणि घाबरू नकोस ना, मी आहे ना. हा मी आजची रात्र तुझ्यासोबत इथेच थांबेन. तुम्ही? हा सर सर थँक्यू थँक्यू. मी घाबरले होते की एकटीला काम करायला इथे थांबायला लागेल. सर तुमच्यासारखा बॉस मिळाला ना नशीब लागतं. नाहीतर माझ्यासारखी काल जॉईन झालेली मुलगी, सर तुम्ही एवढी मदत करताय तिला, खरंच. कसं आहे माहिती आहे, तू नवीन आहेस म्हणून जागायलाच पाहिजे मला. तसं नाही तसं नाही. कसं आहे की आता ऑफिसच्या कामाची तुला सवय नाही आहे ना. हो बरोबर की नाही? हो हो. आणि कसं कोणीतरी अनुभवी व्यक्ती सोबत असायला पाहिजेच की नाही? हो त्यामुळे मी आहे. तुम्ही की नाही? ग्रेट असं. आणि कसं जशी फाईल मला महत्वाची आहे ना तशीच तू सुद्धा. आय मीन एम्प्लॉई फार महत्वाचा असतो. हो सर सर खरंच खूप थँक्यू सर. वेलकम. म्हणजे आपल्या एम्प्लॉईसाठी इतकं कुणी नाही करत हो सर. रिअली? हो. आणि तुम्ही करताय ते माझ्यासाठी सर. सर मी असं ऐकलं होतं की ती आधी जी मुलगी होती ना माझ्या, ती जॉब सोडून गेली का सर? कदाचित तिला माझ्यापेक्षा जास्त तिकडे सॅलरी मिळाली असेल. तिचा विषय कशाला पाहिजे. तुला ऑफिस आवडलं? हो हो सर खूप आवडलं. ऑफिस छान आहे. आणि मी आय मीन मी आवडलं का तुला? सर तुम्ही पण आवडलात सर. रिअली? आणि प्लीज सर म्हणू नका, म्हणजे सगळे असतील तेव्हा ठीक आहे. दोघं असताना फक्त कॉल मी अंशू. ओके? आते का अंशू? काय बोलला? अंशू माझला आहेस? अंशू डायरेक्ट अंशू. सर तुम्हीच म्हणालात ना सगळे नसताना अंशू म्हणत जाऊ. शाण्या ते मी तिला म्हणालो. तुला नाही कळलं ना? तुझ्यात आणि तिच्यात काय फरक आहे की नाही? हो आहे ना. मला दाढी येते तिला नाही येत. मी कामाबद्दल बोलतोय. तिच्या कामात आणि तुझ्या कामात काय फरक आहे की नाही? हो आहे ना. तिला खूप ओढून ताणून करावं लागतं. मी कसं सहज कॉमेडी करतो. रिअली? खूप ओव्हर कॉन्फिडन्स आला असं वाटत नाही तुला चार स्किट मध्ये? हे बघ तू पिऊन आहेस साधा. ती माझी असिस्टंट आहे, कळलं तुला? लायकीत राहायचं. काय काम आहे तर बोल. सर निघताय की अजून थोडा वेळ थांबणार? थांबतोय. रात्रभर थांबू. काय प्रॉब्लेम आहे? मला काही प्रॉब्लेम आहे? बाहेर जायचं आणि डिस्टर्ब करायचं नाही. आउट आउट. ठीक आहे सर. थरकी कावळा. काय बोला काय बोला काय बोला तू? ठरलं काय बोला? ठरलं की कळवा. तुम्ही काय केलं सर? मी ठरकी काय नाही. तू नाही 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 नाही. मग चेतना
अगं किती काम करते सावध का काम होत अगं काम होतच राहील. ये ना आपण थोडं गप्पा मारू. सर मस्त वाटतं ना. हो सर. सर मला तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू? एवढ्या लवकर? सर स्किट आहे ना, एकांकिका नाही, घाई करायलाच हवी. बोल 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 बोल. सर म्हणजे मी असं ऐकलं होतं की आपल्या ऑफिसमध्ये अजून एक व्यक्ती असते आणि ती फक्त रात्रीची इथे वावरते. इथे कोण? शांता म्हस्कर. शांता म्हस्कर? कोण शांता म्हस्कर? सर काही वर्षापूर्वी म्हणे त्या आपल्या ऑफिसमध्ये काम करत होत्या. एक दिवशी आपल्या ऑफिसमध्ये हळदी कुंकू होतं. त्या खूप उत्साहात होत्या. त्या कोणाला तरी हळदी कुंकू लावायला जाणार तेवढ्यात त्यांचा फोन आला आणि त्यांना कळलं की त्यांचा नवरा खूप सिरियस आहे. सर मग त्या कन्फ्युज झाल्या, नवऱ्याकडे जाऊ का ऑफिस मध्ये हळदी कुंकू पार पाडू. मग त्यांनी ठरवलं की आपण नवऱ्याकडे जाऊया, पण त्यांच्या त्यावेळेच्या लेडी बॉसनी त्यांना सोडलं नाही. सर त्या खूप दुःखी झाल्या. त्या परत कोणाला तरी हळदी कुंकू लावायला गेल्या तेवढ्यात त्यांना दुसरा फोन आला की त्यांचा नवरा गेला. त्या खूप दुःखी झाल्या. सर हा धक्का खूप मोठा होता त्यांच्यासाठी. त्यांच्याकडून कोणी हळदी कुंकू पण नाही लावून घेतलं कारण त्या विधवा झाल्या होत्या. हा धक्का त्यांना अजिबात सहन नाही झाला सर, आणि म्हणून त्याच क्षणी त्यांनी खिडकीतून उडी मारून जीव दिला. आणि तेव्हापासून अमावास्येच्या रात्री त्या आपल्या ऑफिस मध्ये फिरतात. काय बोलतेस? म्हणून सर अमावास्येला हाफ डे घेऊन सगळे लवकर घरी जातात. खरं यार, तरीच म्हणतो सगळे एकाच दिवशी हाफ डे का मारतात? म्हणजे हे खरं आहे? हो. घाबरायचं कारण नाहीये. डोंट वरी, कारण आज अमावास्या नाहीच आहे, उद्या आहे. सर घड्याळ बघा, उद्या सुरू झाला सर. डोंट वरी, मी आहे ना, काळजी करू नकोस, मी आहे. काय होत आहे? सर अचानक थंडी वाढायला लागली ना. थंडी? सर काय सर काटा म्हणून थंडी वाजते सर, मला पण वाजते. सर तुम्ही मला सोडून जाऊ नका सर. ढेकर आली सर. मगाशी नाश्ता केला होता ना, ढेकर आली. पुरी भाजी खाल्ली होतीस? नाही काय नाही सर, जाऊ द्या ना, ते सगळं जाऊ द्या ना प्लीज. मला तू काळजी करू नकोस. तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हा अंशुमन विचार आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. येऊ दे रे. ये रे. सर दरवाजा बंद झाला. दरवाजा बंद ती आली सर, मला दिसते सर. ती सर आपोआप पडलंय. घाबरू नकोस, मला पण घाबरू नकोस. अगं हे पडले ना, माझ्या धक्क्याने पडलेच. देवाच ठेवले, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. मस्त ठेवलं. आता काय हलते का? सिक्युरिटी. परत आली सर. ती मला भीती वाटते. परत आली. घाबरू नकोस. मी कराटे शिकलोय, तायक्वांडो शिकलोय. कुठे चेतना? कुठे ती? सध्या मला चेतना कुठे गेली? चेतना अंशुली. फक्त 2-3 कराटे खेळ लगेच अंशुमनचा अंशुली झाला काय?
मी शांता म्हस्कर. शांता मस्करी करतेस ना माझी तो. मी का मस्करी करू तुझी अंशुली. अरे कोण अंशुली? मी अंशुमन विचार आहे. तू अंशुली नाही माझा बॉस. छळायचीस ना मला. मी कुठे छळलो? मी काहीच करू शकले नाही तेव्हा पण आता सापडले. का भूताई ऍक्च्युली काहीतरी गैरसमज होतोय. मी अंशुली नाही, मी अंशुमन विचार आहे. मी पुरुष आहे. अंशुली मी तुला कधीच ओळखलंय. कधी कधी ओळखलं? कधीच मला फसवशील. मी कुठे फसवलंय पण? बस इथे. का कुठे कुठे? त्या दिवशी अर्ध राहिलेलं काम पूर्ण करायचंय मला. बस. कसलं का? झालं आता मी निघू. मला कोण लावणार? कोण लावणार मला? कुठल्या बोटाने लावतोय? लावतो नाही, मला लागली आहे. आईने शिकवलं नाही तुला? सवाष्ण बाई ना तू. पदर घे डोक्यावर. पदर पदर कुठे? पदर पण कुठे? घे पदर. किती पदर? ओटी भर माझी. हा देतो. कालची आजची ओव्हर टाइम देतो. मला ओटी देतो. ती ओटी नाही. ओटी भर खणा नारळानी. हे खूप ओते होते तुमचं. नारळानी ओटी भर नाही तर जीव घेईन तुझा. सुनील शेट्टी कॅरेक्टर बदल वाटतं. ऐका ना मी काय म्हणतोय. माझं काय तुम्ही ऐका ना. मी काय करू? ओटी भर. ओटी कुठे? हे काय? खड म्हणून माझा रुमाल वापरला आणि ते नारळ बाहेरून कडक आतमध्ये पाणी असतं ना, पाणी भरून आणू याच्यामध्ये मी. नाना पडेकर परत कॅरेक्टर चेंज झालं. किती वाटतं नको माझं ऐका. माझं काय चुकलं आहे? ओटी भर नारळाने. ओटी ऑफिसमध्ये कुठून आणू नारळ? दत्तूला विचार. तुला तुम्ही ओळखता? ते नंतर करा ना, पहिले सांगा ना. दत्तूला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. मोठी मोठी लोक त्याला सर म्हणतात. बोलाव दत्तूला. दरवाजा बंद होतो. कसा काय आतमध्ये आला तू? टायमिंग म्हणतात त्याला. तुझा काय संबंध नाही त्याच्याशी. काय काम आहे बोला. त्रास देत आहेत बाई, मला त्रास देत आहेत. कोण बाई? अंशुली करते रे बाई. हो त्या शांताताई आहेत. त्या कधीच कोणाला त्रास देत नाहीत. ओटी भरून घेतात आणि गपचूप निघून जातात. हा पण 5 मिनिटात जर त्यांची ओटी नाही भरली तर त्या मात्र त्या माणसाला सुद्धा घेऊन जातात. काय बोलतो? नारळ थोडे नारळ ऑफिसमध्ये नारळ आहे का आपल्या? ऑफिसमध्ये नाहीये, माझ्याकडे आहे. नारळाचा धंदा आहे. जीव घेते रे बाई, जीव घेतला. मी नाही देऊ शकत. ते नाही असं काय करतोस तू? 20,000 रुपये होतील. 20,000? तुझ्या बापा ठेवले तिकडे. मी म्हणजे मी देणं असं काय मला पाय पडतो. दे रे, मी जेवण मांडायचा प्रश्न मारेल बाई मला. ते मला तू चेक द्या. नारळ द्या. करायला पाहिजे ना. थांबव. हे घे. एवढीसा नारळ ती 20,000? त्याच्यावर ओरडू नकोस. आवडत नाही. घ्या ना, उठी घ्या ना. दादा गप बसा ना. असं नाही. उखाणा घे. त्यांचा ताती होता. खरं सांगतो तुम्हाला मी. हे उखाणे पिकाणं खूप फालतूगिरी होते. कळलं तुम्हाला मी. आता काय ठरलं नव्हतं उखाणे पिकाणं. भाजी मेथी जी मजा नाही येत. बापा
माझं काय मजा माझी इथे लागली त्याच्यावर ओरडायचं नाही. दुसरा उखाणा घे, पण दत्तू रावांचं नाव घेतो असं पाहिजे त्या. अच्छीत गच्ची गच्चीत झाडं, अच्छीत गच्ची गच्चीत झाडं, झाडं आहेत फार दाट. दत्तूरावांचं नाव घेते अंची लागली वाट घ्या ना. मला जाऊ दे, तुमच्या पाया पडतो. माझी ही वाट बघत असेल. टाळ्या वाजवू नका हो. ऐका ना, मी जातो राहतो, तुमच्या पाया पडतो. माझ्या बरोबर फुगडी गाल. हे तर खूप मोठी होते. फुगडी मी थांबवतो का? फुगडी गाल. आता कोंबडा. आता बाईचा गाठोडा. गाठोडा. कोंबडा. गाठोडा. गुड. दत्तू झालं सगळं शूट. येस येस. काय हे काय चाललं काय झालं शूट काय झालं फालतूगिरी फालतूगिरी आणि तू करतोस ती. नवीन मुलीला छळतोस ऑफिस मध्ये. ती फालतूगिरी नाहीये. माझ्या आधी जी जॉब सोडून गेली होती ना ती मूर्ख असेल. मी नाहीये. दत्तूनी मला सगळं सांगितलं होतं आणि आमचा हा दोघांचा मिळून प्लॅन आहे सगळा. काय आमच्या दोघांचा प्लॅन होता मुंग्या आला मुंग्या बसून बसून आलं पाय गेला माझा दोघांचा आहे. आमच्या तिघांचा मिळून हा प्लॅन होता. कळलं. परत जर कुठल्या मुलीशी असा वागलास तर हा व्हिडिओ व्हायरल करू. हा चला रे. ए थांबा ती बाटली अंतर इकडे आण. एकदा कशाला? उडवू दे मजा येते दे इकडे. मजा तुझी मजा येते. मजा. दे ना मजा येते बघ ना साहेब बघा का ट्विंग खरं तो बाबा, मजासाठी करतोय. याची मजा ही अरे काय वा वा, क्या बात है. हसून हसून पुरे वाट लावलीत आमची. क्या बात क्या बात. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई मला स्टेजवर यायचा. भन्नाट परफॉर्मन्स होता. बने तू जे काही करत होतास ते इट वर्कड अमेझिंगली वेल आणि खूप ते विज्युअली बघायला खूप मजा आली. दत्तू टायमिंग अफाट आहे तुमचं. म्हणजे आपके क्या कहने. अंशू येतानाच कळलं होतं का की हा डॅम्बिस आणि लबाड माणूस आहे. सच्चा माणूस नाही आहे. अप्रतिम कॅरेक्टर पकडलं होतंस तू. आणि मॅडम तुम्ही आज कमाल केली. म्हणजे आय वॉज वेटिंग की असा परफॉर्मन्स तुझ्या वाट्याला कधी येतोय आणि आज तो आला आणि तू प्रत्येक बॉलला सिक्सर मारलेला आहेस. अमेझिंग भन्नाट परफॉर्मन्स खूप आवडला. प्रसाद. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात जेवढी स्किट्स बघितली त्यात माझ्या माहितीनुसार मी पर्सनली या जॉनरचं इतकं भन्नाट स्किट आजपर्यंत पाहिलं नाही. वा वा, सलाम. क्या बात. फार मजा आली, फार मजा आली. दिन को चैन नहीं और रात को आराम नहीं. दिन को चैन नहीं, रात को आराम नहीं, तो समझ लेना एक तो बंदे को प्यार हुआ है या फिर ऑफिस में शांता मस्कर का भूत आया है. वा वा वा. मंडळी, आज चिपळूण डेपोतल्या 2 सुपरफास्ट गाड्या धडकणार आहेत परांजपे एक्सप्रेसला. बघूया विनोदाचा हा सुखद अपघात आपल्याला किती आनंद देतोय ते. या 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 नीट बघून घ्या गे. नंतर कटकट नको. काय समजलं. हा नाही तर नाही, मला उगाच कटकट नको. हा छान आहे का नाही. उत्तम आहे ना. तसं नाही, मुला सांगायची गोष्ट काय साहेबांनो. म्हणजे हा सोफा आणि हा जो पीस ठेवलेला आहे काय म्हणायचं त्याला तर आहे तो महागडा दिसतो. महागडा महागडा पॉट आहे. महागडा पॉट आहे. हा सोडला ना तर घर अख्खा मोकला आहे का नाही. होय ना. होय ते हो. किचन बघितलं.
मॉडेलिंग आहे किचन. होय, मॉड्युलर म्हणायचं का तुम्हाला? काय म्हणताय तर समजून घ्यायचं ना. आपला माणूस आहे तर आपलेपणा सांगतो म्हणून समजून घ्यायचं. आपला माणूस म्हणजे आपलं म्हणजे वल्याकलाव नाही नाही बुवा. आम्ही पण तुमच्याच गावचा भोजने. काय सांगता माहिती का? मावलतल्या वाडीतला. होय तर मी उगवतल्या वाडीतला का नाही. मग काय भाऊ द्या, बारी होऊन द्या. व्हायलाच पाहिजे म्हणजे माझ्यावर अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, फुगडी नाही आणली रुसणीचा महिना, फुगडी नाही आणली रुसणीचा महिना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू. उपकार वा. आता फ्लॅट दाखवता? हो सगळं बघून घ्या नीट, नंतर कटकट नको काय बरोबर. आणि हे बघा हे बाल्कनी बघा केवढी छान आहे. पुढे जाऊ नको. का? सांगितलं ना बाल्कनी आहे. बाल्कनी मध्ये जायचं नाही. पण मस्त आहे फ्लॅट, मला आवडलं. मस्त आवडलं ना? घेऊन टाका लगेच. 50,000 डिपॉझिट, 20,000 भाडं, 10,000 रुपये टोकन. तर दिलं की पुढच्या गिरायकाला मी शटाप बोलतो. काय मग घेता वाय ना फ्लॅट? घ्यायला काय मी आत्ता घेईन, पण हा जरा सोपा आहे. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका या सोफ्याचा. होय ना? हा घर मालकाचा आहे का ना. मी त्याला परत घरात घेऊन जायला सांगेन. काय जमतली? नको 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 नको, सोफा राहू दे, सोफा राहू दे. राहू दे? हो, सोफा मिळते राहू दे ना. तुमची लायकी आहे का नवीन सोफा घ्यायची? म्हणजे माझी लायकी नाही सोफा घेण्याची? काय परक्या माणसाचं मग माझी लायकी काढतोस? मी आता हा सोफा इथं भंगारा दिखतो, नवीन आणतो का? ओ काय तोंडाला येईल तो बोलता वाय. हा काय बाबा तुमच्या मालकीचा आहे? भांगरात कसं काय विकणार तुम्ही? ओ घर मालकाचा आहे का नाही? तुम्ही फक्त एवढे सांगा की हा फ्लॅट तुम्ही भाड्याने घेणार आहो का नाही. घ्यायला काय मी आत्ता घेईन. मग घ्या ना. घ्या घेऊन टाका ना लवकर. घेईन घेईन काय जरा बघून घ्या ना. मला वाटतं ना फ्लॅट जरा छोटा आहे. हा छोटा वाटतो तुला? हा. आरशात बघितलायस? एवढा एरिया फिरायला तुला 3 महिने लागतील. गप घे काय हाय का? मग घेतल्यावर बघू काय मोठा करायचा आता. म्हणजे काय म्हणजे मोठा करायचा म्हणजे? हो म्हणजे कसं एकदा घर घेतलेला ना सगळं आपलं आपापल्या नुसार मोठा करू. म्हणजे ही किचनची खोली आहे ना ती ही भिंत फोडून हॉल मध्ये घेऊ, बाथरूमचा आहे बेडरूम मध्ये घेऊ. म्हणजे कसं झोपायला ऐसपे जागा मिळेल. आणि काय म्हटलं होता बाल्कनी आहे ना तिथे स्टडी रूम करून टाकू. काय म्हटलं? आणि किचन काय शेजाऱ्यांच्या घरात करू? नाही 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 नाही, आपल्याला किचन असं ऐसपैस पाहिजे. आपण काय करू, हॉलची भिंत तोडू आणि किचन मध्ये घेऊ. हॉल नसला तरी चालेल. हॉल नसला तरी चालेल? मग पाहुण्यांचं हॉल होतील त्याचं काय? पाहुण्यांचं हाल होतील त्याचं काय? म्हणजे पाहुणे आले तर कुठं किचनच्या गॅसवर बसवणार आहे? तिथेच बसू. नाही तर तुमच्या घरचीच माणसं येतात ना, गॅस पेटवते आणि त्याच्यावर बसवते एकेकाला. माझ्या घरचे पाहुणे त्यापेक्षा तुझ्या बापसाला बसव गॅसवर. माझा बाप काढायचा नाही. बाप काढायचा नाही. बाप काढ. तुम्हाला सांगतो मोरेनू आला नाही बापूस का महिनाभर जात नाही. आता येऊ दे. नाही नाही ह्या वेळेला येऊच दे. बाथरूम मध्ये गेला ना आंघोलीला का दरवाजा आहे ना तो तोडून टाकतो आणि भिंत रचतो. अनारकलीला कसा चिरून टाकला होता तसा चिरून टाकतो त्याला. तुमची आई येऊ दे ना. तुमची आई आली ना की सिलिंग फॅन काढते आणि तिथे तिला चिकटवते. गरा 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 माझ्या आईशीला गरा 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 ऐकेन. तुझा भाव आला तर बघ कसा मग हा छप्पर तोडीन आणि भर पावसात त्याला छतावरती तडपत्री घेऊन उभा करीन. तुमची त्याला भांडतावाय काय? आणि तसा तुम्ही या घराची तोडफोड नाही करू शकत. का म्हणजे तुम्ही घर भाड्याने घ्यायला आली वाय, विकत थोडी घेता वाय. आणि काही जरी विकत घेतले ना तरी सोसायटीच्या परमिशन तेव्हा तुम्हाला तोडफोड करायला लागायची नाही. काय सांगा चालले किचन हॉल मध्ये आणायला. तुम्ही नव्हता घेत? माझं मी काय पण करीन. काय करीन म्हणजे काय? बरं तुम्ही घेता वाय ना भाड्याने? घ्यायला काही मी आत्ता घेईन. टोकन तरी द्या 10,000 रुपये. टोकन 10,000 का 20,000 देईन. पैशाचा प्रॉब्लेम नाही. पैशाचा काही प्रॉब्लेम? खिशात काय हात घालताय? पैसे नाही द्यायचे कळलं की नाही? तुमचं ना बावळटासारखंच असतं. भाजी आणायला पडली ना की हे घेऊ भाजी, ते घेऊ भाजी, हे घेऊ भाजी, तसं करतात. जरा नीट बघून भाजी घ्यायची ना. तसं हे बघून घ्यायच्या सगळ्या गोष्टी. सगळा बघून घेतो. लग्नानंतर ठरवलेलाच आहे मी. बघितल्याशिवाय काही घ्यायचाच नाही. तेव्हापासून सगळा चेक करूनच घेतो मी. नाही तर हा असा होईल. तुलाच गोष्ट बहिणी तुम्हाला सांगतो ना, हा फ्लॅट आहे का नाही एक नंबर लकी आहे का नाही. तुम्ही बघितलं नाही म्हणजे आत पाऊल टाकल्या म्हणजे असं व्हायब्रेशन लय भारी. म्हणजे तुम्हाला एक नंबर फ्लॅट आहे का नाही. हो. आणि ह्या भाडोत्री राहिल्यात ना या घरामध्ये त्यांनी स्वतःच फ्लॅट घेतलेला आहे बाहेर जाऊन. एवढा लकी फ्लॅट आहे. नाही नाही नाही,
पण नाही जमणार काय हो? ते लाल भिंती आमचे पडदे गुलाबी नाही जमणार आपण दुसरा फ्लॅट बघू वहिनी असं काय करता आता पडदे नाही बसत म्हणून काय घर बदलता लावा नील पडदे लावा ना काय चालतील निळे पडदे लावायचे चालतील का नाही आणि आमच्या घरातले पडदे तसेच ठेवायचे ते नाही चालणार यांच्या आईने घेतलेत पडदे गुलाबी रंगाचे लाल भिंती गुलाबी पडदे कसे दिसते कॉम्बिनेशन का लाल भिंतीवर गुलाबी पडदे सोबत नाही शोभतायत तुम्ही सांगा मोरे नाही शोभायला काय हरकत नाही कसं शोभतील चांगलं नाही काय हो नाही नाही म्हणजे प्रत्येकाच्या नजरेत दृष्टिकोन बघण्याचा वेगळा असतो त्यांच्या आईची बाजू काय घेतात एक नंबरची कजाक बायको एक नंबरची कजाक बायको आयवर नाही तर बघ काय कराल काय कराल काय कराल थांबा तुम्ही मारणार आहे तुम्ही मला मारणार आहे मारा हा ना बघू रे काय हिंमत मारा 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 हा ना बघा बघा म्हटलं ना हा लई मस्ती आहे हिच्या अंगात. उतरवा ती बघ माझं डोकं खाऊ नको तू आधी सांगताय मी माझी सानाकली ना सानाकली तर एका बुक्क्या थोडं असं फोडीन एवढा तर मार ना बुक्की मच्छर नाही मारता या माणसाला बुक्की मारतोय डोकं फोडतोय माझं तू चॅलेंज देऊ नको मला दिलं चॅलेंज तू चॅलेंज देऊ नको तुम्ही बाजूला तुम्ही अजून घर भाड्यान घेतला माहिती कुठे पहिला सांगा ना मागच्या वेळेला पण तेच केला सगळी भांडणं उकरून काढला आणि जो वरवंटा घातला मग त्याच्यात मालक गेला मालक नव एजंट जागेवर गेला पण आता मी तुम्हाला काय होऊ देणार नाही आता तुम्हाला काय आगडा पीस आडवं येऊ नका तुम्ही कशाला टेन्शन मध्ये घेता तो काय नाही करायचा घाल घाल पीस डोक्यात नको मारू फुटेल कशाला बायकोच्या नादाला लागता वाय तुम्ही सांगितलं म्हणून त्यानं सांगितलं नाही म्हणून ठेवा तो आधी ठेवा 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 बाहेर कशाला टाकला फुटला ना तू आता मालक मला काही सोडायचा नाही सगळं पैसे माझ्याकडनं वसूल करून गेले माझ्याकडनं कशाला हिच्याकडनं घ्या माझ्याकडनं मग महागडा पीस होता ना त्याच्याऐवजी हिराच फेकणार होतो पण हिला उचलणार कोण म्हणजे मी जारी आहे काय चवलीची शेंग आहेस चवलीची शेंगच आहे कुठल्या बाजून बघायला सुरुवात केल्यावर चवलीची शेंग वाटत नाही जिकडून तिकडून भोपलाच आहे तुम्ही काय वाचत नवरा बायको आहो का मागच्या जन्मीचा वैरी आहो हा अजून तुम्ही हा फ्लॅट भाड्याने घेतला नाही आहे तेव्हाच काय तोडफोड सुरू केली वा घ्यायचं काय तर मी आता घेईन तुम्हाला सांगतो गाववाल्या म्हणून सांगतो तुम्हाला ही बाई अशीच आहे लय डॅम्बीस काय सांगतो मग नुसती स्वतःच म्हणणंच खपवते म्हणणं खपोटी मी म्हणजे माणूस एक शब्द ऐकत नाही माझा एक शब्द ऐकत नाही हे घर दिसतंय ना मी उभं केलंय माझ्या जीवावर काहीतरी काय बोलता सोपा माझ्या जीवावर मी घेतलं सगळं माझ्या जीवावर केलं अरे एक दुसरी असते ना तर गेली असती पळून मी आहे ना म्हणून थांबले इथे काय गप बोटा का बघ बोटान सांगतो तुला गप बसून तरी बघायचं तुझ्या गप सांगतो तर नाही बघणार लोकांसमोर तमाशा नको आहे जात मध्ये जा चल चाय टाक काय टाक चाय टाक चाय कुठं टाकील वासाड्या मला अजून तुम्ही घर भाड्याने घेतला नाही घ्यायचा काय मी तुझा आत्ता घे कामाला या माणसाची तू तुझा काय चाललाय परक्या माणसासमोर नवऱ्याच्या नावाने डोळ्याला पदर लावतेस मला काय चालणार नाही आज जा म्हटलं ना मी आज जर गेलं ना तर परत बाहेर येणार नाही अगोदर सांगून ठेवते तू जा जाते आतमध्ये गेली अरे देवा तुमची कडी लावून आत घेता नाही बाहेर दे हो तुम्ही बसा आरामशीर तुम्ही काम करा ती गेली तिला रात्रीच्या पोटात भूक लागली ना की येल बॉम्बा मारीत तुम्ही जावा तुम्हाला संध्याकाळी हाक मारतो ऐकता काय सांगा काहीतरी हा हो सॉरी बोलू दे सॉरी बोलल्याशिवाय बाहेर नाही येणार हो सॉरी बोला त्यांना मी सॉरी बोला तरी मी म्हणणार नाही तुम्ही तरी नाही बाहेर नाही सॉरी बोलू दे मी सॉरी म्हणणार नाही ह्याला सांग मी म्हणणार नाही तुम्ही बघून घ्या हो सॉरी म्हणा नाही तर ती बाहेर यायची मी कशा सॉरी म्हणू मी तर म्हणतो आत गेली तिथं कडी लावला नाही ना आपण बाहेरून कडी लावून जाऊ चला एक काम करा काय आत ना बाहेर ना सगळीकडनं काड्या लावा पहिल्यांदा आधी घर घ्या मग गाड्या लावा का ना घ्यायला काय मी आत्ता घेईन अरे काय घेन लावा काय घेन घेन काय लावा मागात बसना वासाकडे नुसा घेन टोकन पण देत नाही आता टोकन काय करता आपण मी देईन अरे मग दे ना वरडता होय कशाला इकडे या काय वरडायचा विषय नाही झाला काय आता टोकनचे सगळे पैसे आहेत ना ते तिच्या पर्स मध्ये आहे मग आतेमध्ये म्हणजे मग तिला ओ वहिनी जरा बाहेर या ना ओ आधी सॉरी म्हणायला सांगा त्याच्याशिवाय नाही बाहेर येणार मी सॉरी काय म्हणायचं सॉरी म्हटल्याशिवाय बाहेर पण नाही येणार पैसे टोकन कसं मिळेल ओ सॉरी म्हणा मी काय सॉरी म्हणायचं नाही मग मी बाहेर पण नाही येणार येऊ नको मला काय सांगते नाही सॉरी म्हणणार
वांद करून टाकले नाही. हो, एक sorry काम म्हणा. करतो, एक काम करतो. काय? तुम्ही इथं थांबा, बाहेरनं कुलूप लावतो, मग कळलं तुम्हाला. हा? बिन भाड्याच्या खोलीत कसं राहायचा पोलिसांनाच बोलवतो. थांबा या. म्हणवा मोरे. नाही या तुम्ही या. अगं या ऐकलंच काय? या. बाहेर येतेस ना? नाही तुम्ही सॉरी म्हणा आधी. इथे चालला सॉरी मोरे. हा? ओ मोरे, अहो दरवाजा उघडा. अहो उघडायचं का? मी आत्ता उघडीन, पण टोकन घ्या अगोदर. वा वा वा, चिपळूणकरांनी शालूनी सुरुवात केली स्किटची, त्यामुळे स्किट जबरदस्त होणारच होतं. ते तसंच झालं. फार मजा आली. याच्यापेक्षा जास्त दाद द्यायला मला काय, मी आत्ता देईन. पण त्यांची दाद जास्त महत्वाची आहे. जाणून घेऊया त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. सई, मला असं वाटतं सुसाट होता परफॉर्मन्स. प्रभाकरदाच्या टेरिटरीमध्ये जाऊन म्हणजे तुमच्या स्टेप्स एवढ्या जास्त सिंक्रोनाइज्ड होत्या की त्यांच्या टेरिटरीमध्ये जाऊन तू त्यांच्या बरोबरीने त्यांना साथ दिलीस. ह्याच्यात मला तुझं खूप कौतुक आहे. आणि तुझी जी हुकलाईन होती ती प्रत्येक वेळेला इट वर्कड, म्हणजे फारच सुंदर. सुहास मध्ये मध्ये तुझ्या रिॲक्शन्स दिल्यास त्या फार अप्रतिम होत्या. मला एकदा तुम्हाला दोघांना रिक्वेस्ट करायची, परत एकदा शालू मला बघायचं. येस, बस आहे बस. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. फुगडी नाही आणली फुसलीचा मैना, फुगडी नाही आणली फुसलीचा मैना. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. क्या बात है, क्या बात, क्या बात आहे यार. कमाल कमाल. प्रभाकर, मला कधी कधी खरंच खूप हेवा वाटतो. खूप कमी लोकांना स्वतःची काहीतरी साईन निर्माण करता येते आणि ही तुझी साईन आहे. ओंकार तोडीस तोड केलं असं, म्हणजे ॲक्च्युली प्रभाकरच दुसरा प्रभाकरची जेरॉक्स बघतोय का काय, इतकं ॲक्युरेट त्याला तू इमिडिएट केलंस. कमाल, मस्त. सुहास, फार मजा आली. कॉन्सेप्ट पण खूप छान होती आणि व्हेरी वेल प्रेझेंटेड. लवली. पति पत्नी में प्यार हो तो घर का माहौल अलबेला होता है. पति पत्नी में प्यार हो तो घर का माहौल अलबेला होता है. घर में अगर ऐसे लोग आए तो घर का तबेला होता है. वा 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 वा. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागातली सगळी सादरीकरणं संपलेली आहेत. जाणून घेऊया हास्यरसिकांना ती कशी वाटली आहेत. सई, आपण प्रत्येक वेळेला रथी महारथींचं कौतुक करतोच, पण मी हा एपिसोड स्पेशली डेडिकेट करते आपल्या आर्ट, कॉस्ट्यूम आणि म्युझिक डिपार्टमेंटला, कारण त्यांचं ह्या एपिसोडमधलं ह्या तिन्ही डिपार्टमेंट्सचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आणि खूप बहारदार होतं असं मला वाटतं. सो येस, टीमवर्क कायम दिसतं आणि आपल्याकडे तर ते प्रत्येक स्किटमध्ये झळकत असतं. आणि मला असं वाटतं की एवढ्या छान सगळ्या डिपार्टमेंट्स काम करत आहेत, तर त्यांचं एकदा भरभरून टाळ्यांनी कौतुक झालंच पाहिजे. प्रसादा, प्राजक्ता, सुहास, नमा, चेतना, विशाखा, वनिता, नेहा, सई, आज नवरात्रीनिमित्त स्त्री शक्तीला माझा सलाम. त्यांच्या शक्तीला मी सलाम केला. अजून काय बोलू एपिसोडबद्दल. आज ज्या पद्धतीने सुहास, नमा आणि चेतनाने परफॉर्म केलं आहे, त्याला एक शक्ती लागते वेगळी, आणि ती शक्ती तेव्हा येते जेव्हा कुठल्या तरी शक्तीचा पाठिंबा असतो तेव्हा. ह्याच्या पलीकडे आज बोलणारं काही नाही. धमाल केली आहे सगळ्यांनी. तुफान तुफान.